लय मोठी झाली माझी पोरगी, अगदी शहाण्या माणसासारखं बोलायला लागली। बाबा तुम्ही जवळ असला की काय बी लागत नाही मला। आणि आता मी कुठे जाणार आहे तुमच्यापासून दूर? हा, फक्त त्यानं बोलवलं की मग जावं लागेल मला। असं का बोलता बाबा? मी तुम्हाला घट्ट धरून ठेवेन। हो का? मग मला कोणीच दूर नेणार नाही। मग तर तुम्ही जाणार सुद्धा नाही ना बाबा? वचन द्या मला, द्या वचन। हे घे, दिलं वचन। बाबा, बाबा, बाबा तुम्ही कुठे गेलात? तुम्ही कुठे गेलात बाबा? तुम्ही आम्हाला वचन दिलेलं ना तुम्ही नाही जाणार म्हणून। तुम्ही कुठे गेलात बाबा? पोरी शांत हो, शांत। अगर रडण्याने गेलेला माणूस परत येईल का? सांग ना। तुझ्या बाबांनी सगळी वचन पूर्ण केली, पण एक वचन पूर्ण करू नाही शकले। पोरी, हे जरी खरं असलं तरी परिस्थिती समोर माणसाला हात टेकावेच लागतात ग। आहे बाबा असता तर एवढं सगळं सहन करावं लागलंच नसतं ना ग। घरात एक करता माणूस नसला तर काय सहन करावं लागतं ते कळतंय बघ मला। होय ग, ते असते तर आपल्याकडे कुणीच वाईट नजरेने बघितलं नसतं। तुझ्या भावंडांनी बी शिक्षण घेता आलं असतं, आपल्यासारखी मोलमजुरी करायची गरज लागली नसती ग त्यासनी। आया बाबांनी जीव द्यायला नको होता, निदान आपला तरी विचार करायचा होता त्यांनी। पोरी, अगं आता त्यांना दोष देऊन काय उपयोग? जे व्हायचं होतं ते झालं, आता आपल्याला तर भोगावंच लागल ना। अगं आई, हा मुकादम आपल्याला सुखाने जगू द्यायचा नाही बघ। कधी चुकून त्यांना माझ्यावर एखाद्या दिवशी। नाही पोरी, असं वंगाळ बोलू नकोस। अगं या जगात अजून बी देव हाय, कुठल्या ना कुठल्या रूपानं तो आपल्याला नक्की भेटल। आहे पण माझा तर आता कुणावरच विश्वास राहिला नाही बघ, बाप्यांवर तर अजिबात नाही। समध्यासनी एकच गोष्ट कळते, चांबड। पोरी तू काळजी करू नकोस, मी आहे ना। आय तुझाच आधार आहे म्हणून मी जगते, पण खरंच बापा बिगर घर अधुरं असतं बघ। खरं आहे पोरी, एकट्या बाईला हे समाज जगायला देत नाही, पण आपण हिम्मत नाही हारायची, आपण जगून दाखवायचं। एक गोष्ट ध्यानात ठेव पोरी, आपल्या कमजोरीचा फायदा समोरच्या माणसाला कधी भी घेऊ द्यायचा नाही। बरं चल, चिल्ली पिल्ली वाट बघत असते, जाऊया। आई मी पोरगी झाली नसते तर बरं झालं असतं ना। तुम्हा सगळ्यांना मी पोरगी झाले म्हणून सगळं सहन करावं लागतंय ना आई। येडी कुठली, अगं तू काय पोरापेक्षा कमी आहेस? आणि कुणाला पाहिजे पोरगा? तूच माझा पोरगा आहेस, आणि पुण्यांदा असं बोलायचं नाही, समजलं ना? चल बघू
ये आता लवकर ये. चल ये आत. येडी कुठली.